ओव्हर द विकेट आहे, गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर स्ट्राईक इन वरती जयेशला पाहतोय. पहिला चेंडू कव्हर मध्ये फटका खेचला, तिथे क्षेत्ररक्षक धावतायत. क्षेत्ररक्षक अडवेल या दरम्यान एक धावेचा अवधी, परंतु इथे चुकी पाहायला भेटते. कुठेतरी स्किड झाले क्षेत्ररक्षक आणि ज्याचं रूपांतर 4 धावे होत असताना मिळतायत त्या RD11 चांदप संघाला. 4 धावा RD11 चांदप संघ पुरस्कृत पाहतोय आपण. 12वी निसर्ग धाबा नंदकुमारजी भंडारी सर्वांचे लाडके मामा यांनी पुरस्कृत केलेला संघ RD11 चांदप संघ पाहतोय आपण. जर कधी आपण बारवी डॅम साईडला गेलात फिरायला तर बारवी निसर्ग धाबा आहे, तर धाब्याचा स्वाद घ्या. अत्यंत उत्कृष्ट अशी चव पाहायला भेटते आपल्याला. नंदकुमार भंडारी म्हणजे मामांच्या हातची चांगली चव पाहायला भेटते. सामन्याकडे बोलूया. पुढचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेचला, तिथे क्षेत्ररक्षक येईल. आडवेल एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करत असताना पाहतोय आपण. चाणाक्ष पाहतोय आपण खेळपट्टीवरती. फलंदाज किरणला पाहतोय आपण. 1 धावेचं रूपांतर लगेच 2 धावांमध्ये करत असताना किरण आणि जयेश चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला भेटते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. लॉफ केला चेंडूला, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि चांगला झेल पाहायला भेटला. रनिंग बिटवीन झेल पाहायला भेटला आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. समाधान होते. चांगला झेल आणि पहिला झटका बसलाय तो चांदप संघाला जयेशच्या स्वरूपामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षक समाधान कडून पाहायला भेटला आपल्याला. पहिला झटका दिलाय तो चांदप संघाला. चला लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे, जास्त वेळ घेऊ नका चांदप संघ. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती 1 डाऊनचा फलंदाज रोहितला प्राचारण करण्यात आला. इथे RD11 चांदप संघाकडून स्ट्रायकन वरती. तर गोलंदाजी मार्क वरती भूषणला पाहतोय आपण. तिसऱ्या चेंडू वरती सफलता अर्चित करत असताना दिलाय तो RD11 चांदप संघाला एक मोठा झटका. 5 अंतराचा बदलापूर संघ आपण कुठे जाऊ नका. यानंतर सेकंड इनिंगचा पहिला सामना लगेच खेळणार होता आपण या मॅच नंतर, त्यामुळे थांबायचंय. व्हाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटला आपल्याला. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज भूषणला पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जशी गोलंदाजी हवी असते ना तशीच गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण भूषण याला. चांगली गोलंदाजी भूषण कडून. फुलटा चेंडू होता, लोअर फुट पद्धतीचा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक बीट होतय आणि याचं रूपांतर 2 धावांमध्ये करत असताना पाहतोय आपण किरण आणि रोहित याला मिळतात या चांदप संघाला 2 धावा. कुठेतरी स्किट झाला, वारंवार स्किट होत असताना पाहतोय आपण RD11 चांदप संघाच्या क्षेत्ररक्षकांना. पहिला चेंडूवरती स्किट झाला, त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये झालं होतं. आता पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक स्किट झाला आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी करतोय भूषण, परंतु क्षेत्र 7 लाभत नाही भूषणला. लेग साईडच्या दिशेने फटका खेचला, तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान फक्त ना फक्त सिंगल धावेचा अवधी होता आणि सिंगल धाव मिळते. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 9 धावा RD11 चांदप संघाच्या 1 गडी बाद. पण समोरच्या मंडप मध्ये एक बाईक आहे टावरच्या खाली. त्या बाईकची लाईट चालू आहे मित्रा, थोडी बंद कर, रिफ्लेक्शन येते ते इथे खेळाडूवरती. धन्यवाद. असं सहकार्य करा या स्पर्धेसाठी, कारण आपल्या सहकार्याशिवाय कोणती स्पर्धा अपूर्ण असते. प्रेक्षकांचं सहकार्य खूप मोलाचं असतं कोणत्याही स्पर्धेला. धन्यवाद आपण सहकार्य केल्याबद्दल.
शांताराजा सील संघाला सपोर्ट करण्यासाठी पाहतोय आपण मंचावरती दत्तदादा बनोडे यांचं सुद्धा शुभ आगमन झाले. त्यांच्या समवेत दर्पणजी शेलवले राठोलीचे सपोर्ट करण्यासाठी आले शांताराजा सील संघाला. दुसरं षटक, पहिला चेंडू वाईट यॉर्कर, चांगला चेंडू पाहायला भेटला. निर्धाव करत भीट करत असताना फलंदाज रोहित याला वारंवार भीट करताना पाहतोय आपण. गोलंदाजांना सचिनला पाहतोय आपण. दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन सज्ज झालाय तो गोलंदाजीसाठी. सचिनला पाहतोय राईट ओव्हर द विकेटने स्ट्राईक गेमवरती रोहित. वनडाऊनचा फलंदाज निराशजनक कामगिरी करतो. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा पाहायला भेटतात त्याच्या बॅटमधून. लॉफ केला चेंडूला, सरळ रेषेमध्ये लॉंगांना लॉंगअपच्या मधून चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. फलंदाज रोहितच्या बॅटमधून आलेला खणखणीत असा षटकार. पहिला चेंडू बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका खेचत असताना आपली ओळख करून देतोय तो गोलंदाजाला. 6 धाव्यांसाठी षटकार. पुन्हा एकदा लॉफ केलंय. आता मात्र लॉंग ऑनच्या दिशा मध्ये चेंडू खेळून काढलाय. हा आलेला रोहितच्या बॅटमधून लगातारचा दुसरा षटकार पाहायला भेटतोय. जीवनदान मिळालं होतं रोहित याला. रोहित जीवनदानचा पुरेपूर फायदा घेत असताना दुसऱ्या षटकामध्ये 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला भेटतात. चांगली फलंदाजी. वनडाऊनचा फलंदाज नेहमी घातकी फलंदाज मानलं जातं, परंतु पहिल्या 4 चेंडूवरती निराशजनक कामगिरी होती. त्यानंतर पुढील 2 चेंडूवरती मोठे फटके खेचत असताना आपला परिचय करून देतोय तो या स्पर्धेमध्ये शांताराजा सील संघाला. शॉट ऑफ लेन चेंडू विरकावला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी धन करीत सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके पाहायला भेटतात फलंदाज रोहितच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी पाहायला भेटते रोहित कडून. तेवढी खराब गोलंदाज सचिन कडून पाहतोय. पहिल्या षटकामध्ये भूषण यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा लाफ केला चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसलेत. 1 बाउन्स सीमारेषा पार. हा सुद्धा चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. फलंदाज रोहितच्या बॅट मधून हा आलेला चौकार. तब्बल 4 चेंडू मध्ये 20 धावा वसूल करत असताना पाहतोय आपण फलंदाज रोहित याला. चौकार षटकारांची भाषा बोलत असताना फलंदाजी करतोय रोहित आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहतोय आपण रोहितला. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला. कार्पेटसाठी चेंडू जाईल. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल, अडवेल. या दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे गरज होती का हा प्रश्न पडला असेल तो अडवेल. चांदप संघाच्या पहिल्यांमध्ये रनआउटच्या सर्वांमध्ये बाद व्हावं लागते ते रोहित याला. त्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार 2 षटकार पाहिले, परंतु आता मात्र रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कुठेतरी लेझी पाहायला भेटली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हा बसलेला RD11 चांदप संघाला दुसरा झटका. 12वी निसर्ग धाबा पुरस्कृत नंदकुमारजी भंडारी मामा यांनी पुरस्कृत केला संघ पाहतोय आपण RD11 चांदप संघ. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. नंदकुमारजी भंडारी यांनी पुरस्कृत केलेला संघ RD11 चांदप संघाच्या 30 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा प्राचार्य करण्यात आले तिसऱ्या षटकासाठी भूषणला.
ब्लॉक हॉलमध्ये चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवायचा प्रयत्न होता, परंतु थोडासा चेंडू दूर राहिलाय आणि याचं रूपांतर एक धावमध्ये करत असताना दोन्ही फलंदाज नवीन आलेला फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती विवेकला पाहतोय आपण. भूषण पुन्हा एकदा सज्ज झालाय तो. शॉट आपला चेंडू सरळ रेषेमध्ये मिडॉनला फटका खेचलाय, तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर चेंडू गेलाय सीमारेषा पार. हा वन बाउंस सीमारेषा पार. विवेकच्या बॅट मधून आलेला हा चौकार. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकाकडून. जर थोडासा पुढे आला असता क्षेत्ररक्षक तर स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडू शकला असता क्षेत्ररक्षक. निराश कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिली होती आपण. भूषण यांनी चांगली गोलंदाजी केली होती, क्षेत्ररक्षक साथ लाभली नाही भूषणला. तेच पुन्हा एकदा आता मात्र बॉडीवरती चेंडू आदलतोय, चेंडू जातोय याच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक येईल आडवेल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल ती चांदोब संघाला. कमबॅक करण्याचा प्रयत्न भूषणचा पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी वारंवार करताना पाहतोय आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये भूषणला. तोच भूषण पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाजीसाठी, तिसरं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक लॉंग लेगचा कोणती चुकी पाहायला भेटत नाही. अजून एक झटका बसतो तो RD11 चांदोब संघाला बसलेला हा तिसरा झटका किरणच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 वरती संघाचा संघनायक सर सेनापती रवींद्रला प्राचार्य करण्यात आले. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन सज्ज झालाय तो इनॅट नंबर 5 वरती फलंदाजीसाठी. रवींद्रला पाहतोय आपण उर्फ रवी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा स्किड झालाय फलंदाज. आता मात्र एक धाव मिळाली या चेंडूवरती. अजून एक चेंडू शिल्लक असेल ओव्हर मधला. या दरम्यान विजयजी कडव यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. यायचं आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. विजयजी कडव घुटनाटेक तमाशात एक फटका खेळायचा होता, परंतु आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटले आणि एकदा पुढे दुसरा धाव घेत असताना रनआउटची संधी होती, परंतु इथे सुखरूपरित्या पोहोचत असताना पाहतोय आपण रवींद्र याला. या दरम्यान 2 धावा मिळत आहेत त्या चेंडूवरती. आडेलो चांदोब संघाला. राजेशजी पाटेकर यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. पाणी घेऊन जायचंय. तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 39 धावा पाहायला भेटतात. RD11 चांदोब संघाच्या. निसर्ग 12वी निसर्ग धावा पुरस्कृत संघ RD11 चांदोब. राजेशजी पाटेकर यांचं शुभ आगमन झाले. यायचं दादा आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे. सरचं स्वागत असेल. जेव्हा जेव्हा कोणती स्पर्धा असेल, जेव्हा जेव्हा अंबेशूर संघ कुठे खेळायला जातोय ना, तेव्हा मोलाचं सहकार्य असतं राजेशजी पाटेकर सरांचं.
सरचे स्वागत आणि धन्यवाद आपण आल्याबद्दल. नवीन गोलंदाज समाधानला पाहतोय. स्ट्रायकिंग रवी चांगला फटका लेगच्या दिशेने केला. तिथे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं आपल्याला. 3 धावा अडवत असताना वाचवत असताना आपल्या संघासाठी पाहतोय आपण. एकच धाव मिळते ती चांदप संघाला. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटते. आता मात्र क्षेत्ररक्षकाकडून दांताराजा शील संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून समाधान चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. राईट ओव्हर द विकेटने स्ट्राईक इन वरती विवेकला पाहतोय आपण. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा चेंडू एवढा चांगला संपर्क भेटला नाही. या चेंडूवरती सुद्धा फक्त ना फक्त सिंगल धाव मिळेल ती RD11 चांदप संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. समाधान करून एकही मोठा फटका खेचू देत नाही आपल्या गोलंदाजीमध्ये समाधान. आता मात्र स्ट्राईक होते. रवीला पाहतोय. लाईन पासून भरकडत असताना पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल ती धाव फलकावरती RD11 चांदप संघाच्या. लॉफ केला चेंडूला. शॉर्ट ऑफ लेग चेंडू पाहिला आणि आक्रमण केलं त्या चेंडूवरती. चेंडूला फेकून दिलंय. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतो आपल्याला. फलंदाज रवीच्या बॅट मधून हा आलेला खणखणी जसा षटकार. पहिला षटकार रवी भोईरच्या बॅट मधून आलेला आहे आणि लगेचच 12वी निसर्ग दाबा पुरस्कृत RD11 चांदप संघाच्या सर्व खेळाडूंसाठी 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल ते नंदकुमार भंडारी म्हणजे मामांकडून. पुन्हा एकदा लाफ केला चेंडूला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल. 1 बाउंड चेंडू अडवेल या दरम्यान. आता मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव पाहायला भेटते. कोणताही फलंदाज 3 चेंडूवरती 3 षटकार मारतोय तर त्या फलंदाजाला 501 रुपयाचं पारितोषिक असेल ते नंदकुमारजी भंडारी यांच्या शुभ हस्ते. विशेष कार्यकारी अधिकारी आहेत मामा आपले, कार्यरत आहेत ते. त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. पुरस्कृत संघ सुद्धा RD11 संघाला पुरस्कृत केलेले. पुन्हा एकदा लाफ केला विवेकच्या बॅट मधून. आता मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अजूनही झटका बसतोय. हवेच्या विरुद्ध दिशेने फटका खेचला होता परंतु इथे बाद व्हावं लागते ते विवेकला. विवेकची केली संपुष्टात. अजून एक झटका RD11 चांदप संघाला. खैस 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 नवीन फलंदाज इनॅट नंबर 6 वरती अनिकेतला पाहतोय आपण. स्ट्राईक इन वरती शेवटचा चेंडू फेस करेल गोलंदाज समाधान याचा. अनिकेत भरधाकट एसटीचा फलंदाज. नेहमीच मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जाणारा फलंदाज.
अनिकेतला पाहतोय आपण. लाफ केला चेंडूला, आले आलात पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाची ओळख करून देत असताना चेंडूला फेकून दिलाय. सर्वात सुरक्षित फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाची ओळख करून देत असताना जाणता दासील संघाला अनिकेतच्या बॅटमधून हा आलेला षटकार. चौथं षटक समाप्त झालं. 4 षटकार समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 55 धावा पाहायला भेटतोय. उच्चांक गाठत असताना पाहतोय आपण. बारवी निसर्ग धाबा पुरस्कृत RD11 चांदप संघाच्या 55 धावा. अनिकेतचा विचार केला तर मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. खैस या नावाने सुद्धा परिचित असलेला फलंदाज. तसेच खैस फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती 6 धावा. शेवटचे षटक बाला. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. या चेंडूवरती फक्त आणि फक्त पुन्हा एकदा सिंगल धाव मिळते. ती RD11 चांदप संघाला पाहतोय. हाणामारीचं षटक घेऊन स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो. राईट अप ओव्हर द विकेटने बालाला पाहतोय. तर स्ट्राईक एन वरती अनिकेत पहिला चेंडू फेस करत असताना 6 धावा वसूल केल्या होत्या मागच्या ओव्हर मधल्या शेवटच्या चेंडूवरती. तोच अनिकेत पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्ट्राईक एन वरती फेस करेल गोलंदाज बाला. याच्या पुढील चेंडू शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले, या ओव्हर मधले. पुन्हा एकदा आता मात्र लॉंग ऑफला फटका खेचलाय अनिकेत यांनी आणि तिथे क्षेत्ररक्षक येईल, अडवेल. या दरम्यान पुन्हा एकदा फक्त न फक्त सिंगल धाव पाहायला भेटते आपल्याला अनिकेत याला. आता मात्र रवी स्ट्राईक वरती शॉर्ट ऑफ लाईन चेंडू वरती पुन्हा एकदा आक्रमक. जेव्हा जेव्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भेटतोय ना रवी याला, त्याच्यावरती आक्रमक करत असताना चेंडूला फेकून दिले. मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटते. फलंदाज रवीच्या बॅटमधून आलेला या इनिंग मधले दुसरा षटकार. पक्का पारितोषिक आपल्याला लागू आहे. या इनिंग संपेपर्यंत कोणताही फलंदाज 3 षटकार मारतोय तर त्या फलंदाजाला 501 रुपयाचं पारितोषिक असेल. नंदकुमारजी भंडारी म्हणजे आपल्या सर्वांचे परिचित लाडके मामा याचकडून. पण चौकार हॅट्रिक केली तरी सुद्धा असेल असं मामा सांगतायत आम्हाला. कोणताही फलंदाज चौकार हॅट्रिक करो, षटकार हॅट्रिक करो, 501 रुपयाचं पारितोषिक असेल ते RD11 चांदप संघासाठी. पुन्हा एकदा लाफ केलाय. आता मात्र चेंडू हवेमध्ये मैदानाच्या आतमध्ये नो मॅच लँड मध्ये लँड होतोय आणि तिथे क्षेत्ररक्षक येऊन अडवेल. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना मिळता येते या RD11 चांदप संघाला 2 धावा. पुन्हा एकदा लाफ केला चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसलेत. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय फलंदाज रवीच्या बॅटमधून. या ओव्हर मध्ये आलेला हा दुसरा षटकार. चांगली फलंदाजी पाहायला भेटते. पहिला फलंदाजी पाहिली आपण रोहित कडून, त्यानंतर रोहित बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन फलंदाजी करतोय संघाचा सर सेनापती संघनायक रवीला पाहतोय. त्याच्या बॅटमधून या इनिंग मध्ये आपण 3 षटकार पाहिले. रवी चांगली फलंदाजी उच्चांक गाठत असताना पाहतोय आपण फलंदाजीचा. एकाहत्तर धावा पाहायला भेटतात आपल्याला चांदूर संघाच्या.
पुन्हा एकदा लॉफ करायचा होता, परंतु बीट झालाय. फलंदाज निर्धाव चेंडूचे सांगता मैदानावरती करत असताना शेवटच्या चेंडूवरती बालाला पाहतोय आपण. 5वं षटक समाप्त झालंय. 5 षटकात समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा पाहतोय आपण. आरडी 11 चांदोप संघाच्या 71 धावा आणि विजयाची गरज असेल ती येणारे 30 चेंडू 72 धाव्यांची गरज असेल. एक मोठं लक्ष आहे ते जाणताराचा शील संघाकडून. रोहितचा विचार केला, रवीचा विचार केला तर तब्बल 9 चेंडूमध्ये 24 धाव्यांची बहारदार केली आपल्या संघासाठी. तशीच केली आपण रोहितकडून सुद्धा पाहिली होती आणि एक उच्चांक गाठलाय तो. 12वी निसर्ग दाबा पुरस्कृत नंदकुमार भंडारी मामा पुरस्कृत संघ आरडी चांदोप संघाचा धावफलक पाहतोय 71 धावा. कुठेतरी आम्हाला अपेक्षा होती की फलंदाजीसाठी नामदेव सुद्धा येतील, कारण त्यांच्या बॅटमधून सुद्धा आपण नेहमीच वारंवार मोठे फटके पाहतोय, पण ती गरजच लागली नाही कारण दोन्ही फलंदाजांनी बहारदार अशी कामगिरी केली. येणारे 30 चेंडू 72 धाव्यांची गरज असेल विजयासाठी जाणताराचा शील संघाला. आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकूया आमचे साथी समालोचक कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज, घारिवली गावचे सुपुत्र रोशनजी संत सरांच्या गोड आवाजामध्ये. धन्यवाद. बहात्तर धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी जांतराजा शील या टीमला. बहात्तर धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस, पहिला चेंडू मिडॉनच्यावरून लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक हे पहिल्या सुरू आहे. फुलटॉस, पुन्हा एकदा खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा योग्य वापर केलेला आहे. फुलटॉस चेंडूवरती फुलटोल वसूल केलाय. सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला बॅट्समन भूषण. रन मशीन आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आहे 9. सामना सुरू आहे जांतराजा शील आणि RD11 चांदप या संघाचे पुरस्कर्ते 12वी निसर्ग धाब्याचे मालक नंदकुमार भंडारी साहेब मामा या नावाने सुपरिचित पुरस्कर्ते आहेत या संघाचे. फुलटॉस इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉफ्टेड कव्हरचा फटका सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे 13. 3 चेंडू आणि 3 सलग चौकार येत आहेत भूषणच्या बॅटमधून. भूषण आणि हितेश ही जोडी आहे. दत्ता मामा बनोटे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. बिग सपोर्टर आहेत जांतराजा शील या संघाचे. ओव्हर द विकेटने विवेक. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत नामदेव त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सीमा पार. सलग चालाय. हा चौथा चौकार. झेलवरती जायला होत परंतु ते थांबले आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. सीमा पार. चौकार. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा फलंदाज भूषण. पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. विकेट किपरने केली चूक. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण आणि सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतोय. पंचांचा इशारा. चौकार आणि नो बॉल. नो +4 पंजा मिळतोय. ऑन साइडला विकेट. फ्री हिट आणि त्याच्यावरती हा षटकार येतोय भूषणच्या बॅटमधून. धावसंख्या 28. भूषणचा बल्ला बोलतोय या मॅच मध्ये. फ्री हिट होता आणि त्याच्यावरती हा षटकार येतोय भूषणच्या बॅटमधून आणि टार्गेट केलं जात आहे विवेकला. चांदप म्हटलं तर आमचे आतिश भंडारी यांच्या गावातील हा संघ आहे. धावसंख्या 28. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. महागडी गोलंदाजी. 72 धाव बनवायचे आहेत. स्विंग अँड मिस आला हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जांतराजा शील या संघाला.
गोलंदाज आहेत जयेश. ऑन साइडला विकेट पाठवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार. धावसंख्या आहे 34. 34 धावा. पुन्हा एकदा हुक करतात. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 2 इन अ रो सलग चालाय. हा दुसरा षटकार. धावसंख्या आहे 40. जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 22. अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 40 आहे. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत या मॅच मधील 21 आणि 32 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सुरुवात हितेश आणि भूषणने चांगली करून दिली आहे. जानता राजा शील या संघाला बॅकफुटला गेले. पंच करतायत डीप मध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी घाई केली आहे. खराब फिल्डिंग. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिलिटीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. चोख प्रत्युत्तर दिलेला आहे. टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से. 42 धावा. 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 20 चेंडू शिल्लक. लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगला केला होता. प्रयत्नाला यश मिळत नाहीये आणि चांगली फिल्डिंग करतायत. तोपर्यंत या 3 धावा पूर्ण होतील. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 ने पुढे जाईल. 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 27 धावांची गरज आहे. 19 चेंडू शिल्लक. 72 धाव बनवायच्या होत्या आणि जानतराजा शील या संघाने सुरुवात अप्रतिम केली. फ्लाइंग स्टार्ट केलाय. फुल टॉस. त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. फ्लॅटेड स्ट्रोक. षटकार. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51 धावा. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. चला जानताराजा बदलापूर या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. जानताराजा बदलापूर गाव या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. कारण की यापुढील सामना जानताराजा बदलापूर गाव आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या 2 संघांमध्ये असणार आहे. अठरा बॉल 21 आणि पहिला चेंडू क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. 51 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाज विवेकने आणि पहिला धक्का लागलेला आहे जानताराजा शील या टीमला.
फलंदाज हितेश. बॅक टू द पवेलियन. अमोल येत आहेत. पहिला चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये फेकला होता, त्याला सॉफ्टने खेळतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16 चेंडू आणि 20 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. आई गावदेवी चषक दिवस क्रमांक पहिला. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. फिल्डर आहे स्वीपर कव्हरला, त्याच्यावरती मिळते एक धाव. बॅकअप साठी फिल्डर येतील, तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या एकने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 19 ची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक. 19 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं असतं. 14 चेंडू आणि अजूनही 19 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. अपील आणि यस फिंगर फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन या षटकामध्ये. विवेक अप्रतिम गोलंदाजी करतायत. 5 चेंडू फेकले आतापर्यंत आणि महत्वाचे 2 फलंदाज देखील बाद केलेत आणि अवघ्या 2 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे RD11 चांदप या टीमला. चेंडू शिल्लक 13 धावा बनवायच्या आहेत 19 या सामन्यामध्ये. ज्या विवेकने पहिल्या षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या होत्या, तोच विवेक आपण पाहतोय या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे. केदार येत आहेत. नवीन फलंदाज. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 13 चेंडू आणि 19 ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला स्लॉग स्वीप. डीप मध्ये फिल्डर आहे, त्यांच्या वाक्याच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, चौकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 57. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज या मॅच मध्ये.
रवींद्र येत आहेत नवीन गोलंदाज. 12 चेंडू 15ची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला हा चेंडू फील्ड होतोय त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आहे 58 धावा. 14 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. बनवायच्या धावा 14 या मॅच मध्ये. जांताराजा शील आणि RD11 चांदप या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलेला आहे. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 59 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जांताराजा शील या संघाला. जांताराजा शील संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक 3 सुरू आहे आणि पहिल्या फेरीमधील दुसरा सामना रेग्युलर हाफ मधील. हाफ ट्रॅकर पुल करतायत आणि चेंडूला केलाय गोल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. षटकार. धावसंख्या आहे 65. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज या मॅच मध्ये. षटकार आलाय भूषणच्या बॅट मधून. भूषण खूप चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. 40 धावांवरती नाबाद खेळतोय. अजून 6 धावा ऍड करूया आपण. 46 धावांवरती नाबाद खेळतोय फलंदाज भूषण. भूषणची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 4 धावा दूर आहे अर्धशतकापासून. आई गावदेवी चषक 2026 मधील अर्धशतकी खेळी साकारेल का? पहिलं अर्धशतक बघायला मिळेल का फलंदाज भूषणच्या माध्यमातून? जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे आणि अर्धशतकासाठी 4 धावांची गरज. बहात्तर धाव बनवायचे होते 5 षटकांमध्ये आणि आता मात्र 1 धावेची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 46 वरती बॅटिंग करतोय भूषण. दत्ता मामा आता मात्र आनंदित असतील कारण की चिंता वाढली होती जेव्हा पहिल्या इनिंग मध्ये 71 धाव बनवल्या होत्या. आता मात्र स्मित हास्य आहे दत्ता मामा यांच्या चेहऱ्यावरती. 1 धावेची गरज. 7 चेंडू शिल्लक. लॉफ करताय क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळते 1 धाव आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जांताराजा शील या संघाने. जांताराजा शील संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टाळ्या होऊन जाऊ द्या भूषणसाठी ज्याने बनवल्या नाबाद 47 धावा या मॅच मध्ये आणि तोच आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि यापुढील सामना असेल जांताराजा शील आणि जांताराजा बदलापूर गाव या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाने एक टॉस साठी या. जांताराजा बदलापूर गाव आणि जांताराजा शील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे भूषण ज्याने बनवल्या नाबाद 47 धावा. योगेश पष्टे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया.
बघा 4 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे